जो वीडियो है, इस वीडियो का बनाने का तात्पर्य यह है कि जो हम लोग रोज़ाना डेली में जो लैंग्वेज यूज़ करते हैं, जैसे कि मराठी, उसके अलावा हिंदी, और ये जो मराठी है और ये जो हिंदी है, हम लोग किस तरह से यूज़ करते हैं, उसका एक डेमो आपको बताऊंगा और शायद आपको पसंद आए या आपको हंसी भी आए। तो पहिले तो आपली मराठी म्हणजेच बुलढाण्याची मराठी, बुलढाणा साईडची मराठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लगेच ओळखला जातो। बुलढाण्याचा मराठी बोलणारा मुलगा किंवा मुलगी किंवा आणखीन कोणी जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं पण ओळखताल। काय रे मपलं घेऊन चालला का, तुला काय समजतं का नाही, म्हणजे अशा प्रकारची मराठी आपण बोलतो। अगदी शुद्ध पुण्याला गेल्यानंतर शुद्ध मराठी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न बुलढाण्यातील मुलं करतात, पण मधी मधी येते ती मपलाय ना बे ते, तुला समजून नाही राहिलं का, काय लेका, म्हणजे अशा काहीतरी गोष्टी आहेत। आणि हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की आला असेल की तुम्ही कुठंतरी फिरायला गेला, गोव्याला, पुण्याला, मुंबईला वगैरे वगैरे, कुठं पण महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यामध्ये, आणि तुम्हाला लगेच तुमच्या बोलीभाषेहून हो काका गाडी कुठं चालली, लगेच तुम्हाला ओळखलं असेल, खरे इथलचा नाही ना तू, कोणत्या गावचा आहे, हां मी बुलढाण्याचा, हां तासा हा आपला बुलढाणा। आणि बुलढाणा फक्त आपल्या बोलीभाषे मराठी भाषेसाठीच नाही, तर बुलढाणा फेमस आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे बुलढाण्यामध्ये फेमस। एक तर आहे लोणार सरोवर, अगदी जगप्रसिद्ध, आणि दुसरा आहे सिंदखेड राजा, जिथं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म झाला, आणि त्या कोण होत्या, तुम्हाला माहीतच आहे, जे स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या मातोश्री म्हणजेच स्वराज्याला जन्म देणाऱ्या या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच आहे। आणि हो, संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर अगदी देशाला स्वच्छतेचा व नियमाचं पालन कसं करावं हे दाखवून देणारे संत नगरी गजानन महाराज हे सुद्धा आपल्या बुलढाण्यातच आहे। आणि ही अशी आपली बुलढाण्याचे वैशिष्ट्य खूप काही आहे बुलढाण्यामध्ये। नांदुरा आहे, नांदुरा म्हणजे बुलढाण्यामध्ये सांगायला जर बसलो ना या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी पुरणार नाही। चला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। आपण जी भाषा नेहमी बोलतो तर ती भाषा एक हिंदीमध्ये बघा, वो बुरी गत को मैं बोल रहा था कि भाई इतना इतना भाड़ा होया तेरा, तो तेरे को इतना पैसा होना क्या, होना कि नहीं होना इतना बोल दे मेरे को, होना होगा तो जल्दी ले नहीं तो वट ले। ये इस तरह से अपन लोग डेली लैंग्वेज में हिंदी में बात करते हैं, और पहले जो बताया वैसा मराठी में बात करते हैं। तो भाई लोग, तो क्या आप भी चलो अपनी भाषा में, क्या रे तू भी ऐसी बातें करता है क्या हमारे जैसे, जैसा हम लोग दिन भर में ऐसे बातें करते हिंदी में वैसा, तो तुम लोग भी ऐसी बातें करते हो क्या तुम भी इसी तरह से बात करते हो या फिर तुम्हारा स्टाइल कुछ अलग है, वो हमें कमेंट करके ज़रूर बताएं। और हाँ, ये छोटी सी हमारी बातों की स्टोरी आपको कैसे लगी ये भी हमें कमेंट करके ज़रूर बताएं। चलिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, अगले वीडियो में बहुत प्यारे से विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या, चला तर मग।